नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण खूप सारे एआय एजंट्स आपल्या व्हिडिओज द्वारे बघितलेले आहेत. आज आपण एक असा सुपर एजंट बघतो आहोत. याला सुपर एजंट याच्यासाठी म्हटलेलं आहे की हा एकच एजंट असा आहे जो अनेक गोष्टी आपल्यासाठी करू शकतो. तुम्ही प्रोफेशनल असाल, तुम्ही टीचर असाल, स्टुडंट असाल किंवा कुठे जॉब करत असाल, तर तुमचे अनेक कामं रोजचे जे असतात ते या एआय एजंट थ्रू आपल्याला करता येऊ शकतात. अतिशय उपयुक्त अशा ऍक्टिव्हिटी तो आपल्याला करून देतो. म्हणून त्याला सुपर एजंट असं म्हटलेलं आहे. आणि त्या एजंटचं नाव आहे जेन स्पार्क. येस, जेनस्पार्क इज अ सुपर एजंट दॅट कॅन परफॉर्म नंबर ऑफ टास्क फॉर यू. एक असा एजंट जो खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी करू शकतो. आणि अतिशय बेस्ट क्वालिटी, म्हणजे मेन गोष्ट काय आहे की नुसता करतो नाही तर तो क्वालिटी जी आहे ती देखील त्याची अतिशय सुंदर आहे. तर हा जेनस्पार्क नावाचा जो सुपर एजंट आहे तो कशा पद्धतीने यूज करायचा, त्याच्या काही यूज केसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात हा जेनस्पार्क नावाचा जो एजंट आहे, सुपर एजंट, तो कशा पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतो. ओके, बघा आता हा जो जेनस्पार्क नावाचा सुपर एजंट आहे तो सुरू करण्यासाठी तुम्हाला एकतर गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे जेनस्पार्क.ai, किंवा तुम्ही ब्राउझरमध्ये डायरेक्ट टाईप करा जेनस्पार्क.ai आणि मग हा त्याचा इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल. ठीक आहे, आता पहिल्यांदा तुम्ही जेव्हा हा जेनस्पार्क सुरू करणार त्यावेळेला तुम्हाला साइन अप करायचं आहे आणि तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही साइन अप करू शकतात. बघा आता या ठिकाणी ही जी लिस्ट तुम्हाला दिसते याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की याला सुपर एजंट असं का म्हटलेलं आहे. याच्यात सगळ्यात पहिले आपण हे एक्सप्लोर करूयात. आपण सगळ्यात पहिला जो ऑप्शन इथे दिसतोय तो आहे एआय स्लाइड्स. एक सिंगल प्रॉम्प्ट तुम्ही त्याला दिला की तो तुम्हाला प्रोफेशनल स्लाइड्स या ठिकाणी तयार करून देऊ शकतो. प्रोफेशनल पद्धतीने त्याचं कंटेंट देखील तो त्याच पद्धतीने तुम्हाला जनरेट करून देऊ शकतो. हा जो दुसरा ऑप्शन आहे एआय शीट्स, तुम्ही इथे गुगल शीट्स किंवा एक्सेल शीट्स तुम्ही त्याला प्रोव्हाइड करा आणि तो तुम्हाला त्याचे इन्साइट काढून देईल. म्हणजे ज्याला तुम्ही डेटा अनालिसिस म्हणतात ते तो तुमच्यासाठी करून देईल. आता डेटा अनालिसिस हे अतिशय महत्वाचं असं काम असतं. प्रत्येक बिझनेसमध्ये त्याची गरज पडते. अगदी साधा किराणा दुकानदार जरी असेल, छोटासा दुकानदार आहे आणि त्या दुकानदाराला जर त्याचा सेल होत नाही तर त्याला चिंता लागते की का होत नाही, काय कारण असतील असे, आणि तो मग माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. तो कस्टमर्सला विचारतो की असं काय आहे आमच्या दुकानामध्ये तुम्ही येत नाही, किंवा तुम्हाला नेमकं काय हवं आहे जे आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे तो उत्सुक असतो की लोकांची काय गरज आहे आणि आपण त्यांना काय देऊ शकतो, कारण त्याचा दुकानातला सेल दिवसेंदिवस कमी होतोय असं त्याला दिसतंय. आणि मग जर एखादा करोडो रुपयाचा मोठा बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये तर त्यांना याच्यापेक्षा कितीतरी पटीने टेन्शन राहत असेल. मग असा कुठलाही व्यवसाय असेल, मग तो एखादा बिल्डर असेल, कन्स्ट्रक्शन करत असेल, किंवा एखादी फॅक्टरी असेल, किंवा एखादा सेल्स डिस्ट्रीब्युटर असेल, काही असेल, त्याला आपला बिझनेस मोठा व्हावा असं नेहमी वाटतं. आणि त्याच्यासाठी डेटा अनालिसिस हे जे ऍक्टिव्हिटी आहे ती त्या प्रत्येक बिझनेसमॅनला मदत करू शकते. आता ते या ठिकाणी आपण करू शकतो. हा पुढचा जो तिसरा ऑप्शन आहे एआय डॉक्स. इथे तुम्हाला प्रोफेशनल डॉक्युमेंटेशन करता येऊ शकतं. म्हणजे विद्यार्थी असतील तर त्यांना त्यांचा रिझ्युमे तयार करता येऊ शकतो. एखादी कंपनी असेल तर त्यांना त्यांची सेल्स ऑर्डर, परचेस ऑर्डर, कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स, म्हणजे आपल्याला एक प्रोफेशनल पद्धतीने डॉक्युमेंट तयार करून हवंय, किंवा तुम्ही एखादा ब्लॉग पोस्ट तयार करू शकतात, काही असेल. तुमची एखादी मार्केटिंग एजन्सी आहे तर तुम्ही ऍड कंटेंट तयार करू शकतात. तर हे एआय डॉक्स तुम्हाला टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा कंटेंट राईट करायला मदत करेल. त्याच्यानंतर हे नवीन ऍड झालेलं टूल आहे एआय डेव्हलपर. अर्थात त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे, हा तुम्हाला वेबसाईट्स डेव्हलप करून देऊ शकतो, वेब ऍप्स डेव्हलप करून देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला अगदी सिंपल वेबसाईट पासून तर फुल स्टॅक डेव्हलपमेंट पर्यंतचं ऍप या ठिकाणी डेव्हलप करता येऊ शकतं. त्याच्यानंतर हा एआय पॉड नावाचा ऑप्शन आहे. इथे अर्थातच त्याच्या नावावरून कळतंय की तो तुम्हाला एक पॉडकास्ट जनरेट करून देऊ शकतो, ज्याच्यामध्ये अगदी फन पासून तर अगदी प्रोफेशनल पद्धतीपर्यंत सगळ्या प्रकारचा पॉडकास्ट तुम्हाला याच्याने जनरेट करता येऊ शकतो. तुम्ही कंटेंट द्या, ते कंटेंट काही असू शकतं, तुमची एखादी युट्यूबची लिंक असेल, एखादी फाईल असेल, काही द्या, त्याच्यावर तो पॉडकास्ट तुम्हाला तयार करून देऊ शकतो. हा एआय चॅट जो आहे हा अनलिमिटेड चॅट तुमच्याशी करू शकतो. जसं तुम्ही चॅट जीपीटीला काही प्रश्न विचारतात आणि चॅट जीपीटी तुम्हाला मदत करतो, अगदी तशाच पद्धतीने हा एआय चॅट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरतो. अनलिमिटेड चॅट्स आपल्याला इथे मिळतात. चॅट करताना कुठलेही क्रेडिट्स तो मायनस करत नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला चॅट करता येऊ शकतात. फ्री चॅट असा त्याचा थोडक्यात कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर एआय इमेज, हा तुम्हाला अगदी प्रोफेशनल इमेजेस जनरेट करून देतो. तुम्ही वरती बघा, फ्री यूज विथ टॉप टियर मॉडेल्स फ्रॉम ओपन एआय, फ्लक्स अँड जेमिनी. म्हणजे जे
टॉप मॉडेल आहेत. गुगलचा फ्लक्स आहे, ओपन एआय आहे, जेमिनी आहे, अशा वेगवेगळ्या मॉडेल्स कडून तो इमेजेस जनरेट करून देऊ शकतो. तो डिसाईड करेल की ही इमेज कुठल्या मॉडेलने जनरेट करायची. याचं मेन वैशिष्ट्य काय बघा, हा जेनस्पार्क सुपर एजंट जो आहे हा मल्टिपल मॉडेल एकाच ठिकाणी आपल्याला ऍक्सेस करायला देतो. म्हणजे समजा तुम्ही याचं पेड व्हर्जन जर घेतलं तर काय होईल, तुम्हाला एकाच फी मध्ये सगळ्या प्रकारचे एजंट वापरता येऊ शकतात. नॉर्मली काय होतं, तुम्ही समजा ChatGPT पेड घेतलं तर तुम्हाला फक्त ChatGPT एजंटच वापरता येईल, किंवा तुम्ही जेमिनी विकत घेतलं तर तुम्ही फक्त जेमिनीच वापरू शकतात. याचं वैशिष्ट्य काय, हा गरजेनुसार स्विचिंग करतो. म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी जेमिनी त्याला बेस्ट वाटलं तर तो जेमिनी यूज करेल, एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी त्याला जर ओपन एआय योग्य वाटलं तर तो ओपन एआय कडे जाईल. म्हणजे मल्टी मॉडेल थोडक्यात तो या ठिकाणी आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करतो. तर एका चार्जमध्ये अनेक मॉडेल वापरता येतील, हे याचं एक वैशिष्ट्य आहे. अजून महत्वाचं याच्यामध्ये एआय व्हिडिओज तुम्ही जनरेट करू शकता. व्हिडिओ बनवण्यासाठी देखील तो जेमिनी, क्लिंग, त्यानंतर पिक्सवर्स असे जे टॉप मॉडेल आहेत त्यांचा उपयोग तो करतो आणि तुम्हाला अगदी प्रोफेशनल क्वालिटीचे व्हिडिओ तो जनरेट करून देऊ शकतो. डीप रिसर्च हा एक ऑप्शन आहे. जसं गुगलवर आपण जाऊन डीप रिसर्च करतो, हा देखील त्यांच्याच मदतीने डीप रिसर्च आपल्याला करून देऊ शकतो. म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटीचा किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला डीप स्टडी करायचा असेल तर तुम्ही ते देखील करू शकतात. डाउनलोड फॉर मी नावाचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला एका प्रॉम्प्टने तुम्हाला हवं ते कंटेंट इंटरनेटवरून डाउनलोड करून देईल आणि तुमच्या एआय ड्राईव्ह मध्ये तो सेव्ह करून देईल. तर हा एक ऑप्शन आहे. आणि हा शेवटचा बघा, ऑल एजंट्स वर जर तुम्ही इथे बघितलं, याला क्लिक केलं तर मग या ठिकाणी तुम्हाला जे मल्टिपल एजंट्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत बघा. ऍडव्हान्स एजंट मध्ये जेनस्पार्क सुपर एजंट आहे, जो तुमच्यासाठी स्पेसिफिक टास्क करू शकतो. काय करू शकतो बघा तो, इथे एक एक्झाम्पल दिलंय बघा. प्लॅन ट्रॅव्हल टू सॅन डेगो अँड एआय कॉल फॉर मी टू मेक रिझर्वेशन. म्हणजे आपल्याला एखादा टूर प्लॅन करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिझर्वेशन करायचं आहे, तो तुमचं काम करून देऊ शकतो. त्यानंतर एआय स्लाइड्स तो जनरेट करून देऊ शकतो, एआय शीट्स तो अनालाइज करू शकतो, एआय डॉक्स तो बनवू शकतो, एआय डेव्हलपर म्हणून तो काम करू शकतो, पॉडकास्ट बनवू शकतो. हे एक फीचर खूप भारी आहे, कॉल फॉर मी मध्ये तो काय करू शकतो बघा. बुक अ टेबल ॲट पर्टिक्युलर रेस्टॉरंट. म्हणजे तुम्हाला एखादा तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आणि एखाद्या पर्टिक्युलर रेस्टॉरंट मध्ये तुमच्यासाठी टेबल बुक करायचं आहे, ते काम तुम्ही तो करून देऊ शकतो. कॉल फॉर मी अतिशय पॉवरफुल हा टास्क परफॉर्म करतो या ठिकाणी. त्यानंतर फॅक्ट चेक देखील खूप भारी ऑप्शन आहे याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची फॅक्ट चेक करायची असेल तर आपण ती या ठिकाणी करू शकतो. डीप रिसर्च ऑप्शन आहेच, डाउनलोड फॉर मी जसं मी सांगितलं. आणि काही बेसिक एजंट्स तो आपल्याला जे देतो त्याच्यामध्ये जसं एआय चार्ट हे आपल्याला प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही त्याच्याबरोबर चार्ट करू शकता. याच्यात देखील तो मिक्सचर यूज करतो. म्हणजे कधी ChatGPT सारखा वर्क करेल, कधी जेमिनी सारखा वर्क करेल, कधी डीपसिक सारखा वर्क करेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मल्टी मोड्स तो या ठिकाणी यूज करतो. त्याच्यानंतर इमेज स्टुडिओ मध्ये तुम्ही इथे देखील तसंच आहे, मिक्सचर ऑफ एजंट्स, नंबर ऑफ एजंट्स तो घेऊन तुमची इमेज प्रोफेशनल पद्धतीने तयार करून देऊ शकतो. व्हिडिओ करताना देखील त्याच पद्धतीने तो करेल. प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला मिक्सचर ऑफ एजंट ऑप्शन दिसतोय बघा. नंबर ऑफ एजंट्सची मदत घेऊन तो ते काम करतो. म्हणजे एका व्यक्तीने केलेलं काम आणि अनेक एक्सपर्ट्सने मिळून केलेलं काम याच्यामध्ये जो फरक असेल तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. हा ट्रान्सलेट ऑप्शन आहे, इथे देखील मल्टिपल एजंट्स तो या ठिकाणी यूज करतो. अतिशय पॉवरफुल अशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, तर आता हा जो एजंट आहे सुपर एजंट जेनस्पार्क, त्याचे काही यूज केसेस आपण या ठिकाणी करून बघू. आता आपण पहिली यूज केस या ठिकाणी बघू की एआय स्लाइड्स कशा पद्धतीने वर्क करतो. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा जो इंटरफेस आहे तो या पद्धतीने दिसतोय बघा. आता याला तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी बघा ब्लँक स्लाइड तुम्ही क्रिएट करू शकतात. काही टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात बघा. तुम्ही हे टेम्पलेट्स देखील अप्लाय करू शकतात. याच्यापैकी जे टेम्पलेट तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही अप्लाय करू शकतात. म्हणजे ह्या टेम्पलेटमध्ये तुमचा स्लाइड शो जो आहे तो तयार होईल. किंवा तुम्ही इथे अजून भरपूर आहे, तुम्ही जसं स्क्रोल करत जाणार तसा तो पुढे लोड करत जातो आणि नंबर ऑफ टेम्पलेट्स या ठिकाणी तुम्हाला मिळत जातात. हे बघा, तुम्ही स्क्रोल करा, अनलिमिटेड भरपूर मोठी लिस्ट आहे आणि आपल्याला पाहिजे तसं डिझाईन त्या ठिकाणी चूज करता येतं. हे बघा, हे पुढे तो लोड करत जातोय, तुम्ही याच्यातून चूज करू शकता. म्हणजे हे याचं मेन वैशिष्ट्य आहे. स्लाइड शो तयार करताना तुम्हाला त्याच्यामध्ये हवा तो टेम्पलेट यूज करता येतो. तुम्ही इथे फिल्टर देखील करू शकता. आता मी काय करतो बघा, मला एक स्लाइड शो या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये माझा जो विषय आहे तो असा आहे की एआयचा इंडियन जॉब्सवर काय परिणाम होतोय आणि फ्युचर प्रिडिक्शन काय राहील याच्यावर मला स्लाइड शो बनवायचा. मग मी एक प्रॉम्प्ट तयार करून घेतलाय, तो मी इथे पेस्ट करतो.
बघा आता हा प्रॉम्प्ट मी तुम्हाला वाचून सांगतो बघा. मी असं म्हटलंय, क्रिएट अ प्रोफेशनल स्लाइड डेक प्रेझेंटेशन ऑन द टॉपिक इम्पॅक्ट ऑफ AI ऑन जॉब्स इन इंडिया अँड फ्युचर प्रेडिक्शन्स. ठीक आहे, हा माझा विषय आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, मग काय असलं पाहिजे, स्लाइड कशा असल्या पाहिजे, इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे. आता तुम्ही विचार करणार एवढा मोठा प्रॉम्प्ट आपण कसा लिहायचा. आपण कशाला लिहायचं, आपण जायचं चॅट जीपीटी कडे आणि चॅट जीपीटीला सांगायचं. हे बघा मी चॅट जीपीटी वर आलो, मी त्याला सांगितलं राईट अ प्रॉम्प्ट टू जनरेट स्लाइड्स युझिंग जेनस्पार्क AI फॉर सब्जेक्ट. मला फक्त सब्जेक्ट माहिती होता. मी काय सांगितलं, इम्पॅक्ट ऑफ AI ऑन जॉब्स इन इंडिया अँड व्हॉट आर द फ्युचर प्रेडिक्शन्स. मी फक्त सब्जेक्ट सांगितला आणि पूर्ण प्रॉम्प्ट मला जो लिहून दिला तो चॅट जीपीटीने लिहून दिला. आणि हा प्रॉम्प्ट जो आहे चॅट जीपीटीने लिहून दिलेला तो मी जेनस्पार्कला या ठिकाणी दिला. आणि आता जेनस्पार्क त्याचा एक स्लाइड शो आपल्याला तयार करून देईल. बघा आता मी हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याला एंटर करतो आणि आपला प्रेझेंटेशन बनायला सुरुवात होईल. आता याचं वैशिष्ट्य काय बघा, हा थिंकिंग करेल, प्रोफेशनल पद्धतीने तो करतोय बघा. इथे पहिल्यांदा तो एक रिसर्च करेल. या ठिकाणी बघा आता तुम्हाला ज्या ऍक्टिव्हिटी दिसतील त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी आहे त्याची रिसर्च ऍक्टिव्हिटी. हे बघा तो रिसर्च करतोय बघा इथे. म्हणजे जो टॉपिक आहे त्याचं संशोधन तो करतोय. जसं आपण करू, आपल्याला समजा एखादं प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर आपणही तेच करू. आपण काय करू, गुगलवर जाऊ, सर्च करू, वेगवेगळ्या वेबसाईट्स वरून आपण कंटेंट घेऊ, काही ठिकाणी इमेजेस आपल्याला दिसतील. सेम थिंग जे आपण करू ते तो करतोय बघा. आपल्यासाठी तो रिसर्च करतोय. त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या साइट्स या ठिकाणी व्हिजिट केल्या असतील आणि तो इथे आपल्याला जे आहे ते पूर्ण रिसर्च बेस कंटेंट या ठिकाणी तो देतोय बघा. तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो युजिंग टूल, हे टूल त्याने घेतलंय भरपूर. तो आता कम्प्लीट रिसर्च करून तो एक प्रेझेंटेशन आपल्याला या ठिकाणी बनवून देतोय. आता तो थिंकिंग करतोय, त्याला जे काही मिळालं त्या कंटेंट नुसार तो आता स्लाइड्स बनवेल. आणि बाजूला बघा तुम्हाला हा कॅनव्हास दिसतोय, जशा स्लाइड्स तयार होतील त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कंप्लीट स्लाइड शो जो तयार होईल त्याचा गुगल स्लाइड आणि तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता हे प्रेझेंटेशन जे काही तयार तो करेल ते अतिशय प्रोफेशनल वेने तुम्हाला आलेले दिसेल. म्हणजे इतकं डिफरंट की तुम्ही बाकीच्या इतर टूल्स मधून किंवा मॉडेल्स मधून जर स्लाइड्स बनवलेले असतील तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की याचं स्लाइड तयार करण्याचं जे टेक्निक आहे ते बाकीच्यांपेक्षा अर्थातच डिफरंट आहे. बघा तो आता इमेजेस सर्च करतोय बघा, AI शी रिलेटेड वेगवेगळ्या ठिकाणी तो बघा, काही ठिकाणी तो व्हिज्युअल्स या ठिकाणी बघतोय बघा वेगवेगळे. आणि खूप सारं थिंकिंग, अगदी डीप थिंकिंग करून मग तो आपल्यासाठी हे प्रेझेंटेशन तयार करेल. विषय आपला जो आहे तो काय आहे की AI चा इंडियन जॉब्सवर काय परिणाम होणार आहे आणि भविष्यात अजून काय गोष्टी होऊ शकतात याचं प्रेडिक्शन करून त्याचा पूर्ण प्रेझेंटेशन तयार करून दे. विषय अतिशय सुंदर आहे. आता बघा इकडे प्रिव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसायला लागलं बघा. आता तो एक एक स्लाइड, टोटल 12 स्लाइड्स तो बनवतोय. त्यापैकी पहिल्या स्लाइडवर तो काम करतोय आता. आणि इथे तो सांगतोय बघा पहिल्या स्लाइडवर तो काय काम करतोय. मग आता एक एक स्लाइड या ठिकाणी तो विचार करतो, थिंकिंग करतो, एक एक स्लाइड तो डिझाईन करतो. आता टोटल 12 स्लाइड्स तो आपल्याला या ठिकाणी तयार करून देतोय. आणि या 12 स्लाइड्स जेव्हा पूर्ण तयार होतील त्यावेळेला मग आपण याचा कम्प्लीट प्रेझेंटेशन जे असेल त्याचा प्रिव्ह्यू या ठिकाणी बघू शकतो. वैशिष्ट्य काय आहे बघा या ठिकाणी, तो प्रत्येक स्लाइड जी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय ना त्याच्याबद्दल तो दाखवतो की आता तो किती नंबरच्या स्लाइडवर काम करतोय. 10 नंबर तो इथे दाखवतोय बघा. आता समजा पुढची 11 नंबरची स्लाइड आता तो बनवतोय. या साईडला लेफ्ट साईडला बघा तुम्ही, इथे तो आपल्याला सांगत जातो की आता त्या स्लाइडवर त्याने थिंकिंग केलं आणि तो आपल्याला दाखवतोय बघा. तो म्हणतोय की आता मी पेज नंबर 11 वर काम करतोय. आता पेज नंबर 12 वर गेला तो आणि प्रत्येक पेजचा कोड या ठिकाणी तो तयार करतो बघा. थिंकिंग केला म्हणजे प्लॅन केला की त्या स्लाइडवर काय असलं पाहिजे, मग त्याने त्याचा कोड केला. हा बघा हा HTML मध्ये केलेला कोड असतो. HTML आणि CSS जे वेब डेव्हलपर असतील त्यांना हे लक्षात येत आहे की हा सगळा प्रत्येक स्लाइडचा कोड तो बनवतो आणि मग त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसतो. ही 12 नंबरची शेवटची स्लाइड तुमची तयार झालेली आहे. टोटल 12 स्लाइड्स त्याने आपल्याला बनवून हे कम्प्लीट प्रेझेंटेशन जे आहे अतिशय प्रोफेशनल स्टाईलने हे पूर्ण प्रेझेंटेशन तो आपल्याला क्रिएट करून देतोय. आणि मग आता हे जे प्रेझेंटेशन प्रत्येक पेजचा जो कोड त्याने इथे लिहिला आहे बघा. आता हे 12 पेजेस म्हणजे 12 स्लाइड्स त्याने इथे लिहिल्या आणि पूर्ण 12च्या 12 स्लाइड्स जो आहे त्याचं कोडिंग करून त्याने त्या स्लाइड्स तयार केलेल्या आहेत. अगदी पहिल्या स्लाइड पासून तर शेवटच्या स्लाइड पर्यंत कम्प्लीट प्रेझेंटेशन जे आहे ते तो या ठिकाणी अगदी प्रोफेशनल वेने त्याचे जे व्हिज्युअल्स आहेत ते बघा किती सुंदर आहेत. प्रत्येक व्हिज्युअल अतिशय इम्पॅक्टफुल आहे. आणि मग आता याच्यानंतर जर आपण बघितलं लेफ्ट साईडला, आता तुम्ही बघा या ठिकाणी तो सांगतोय की तुम्ही हे प्रेझेंटेशन जे आहे तुमच्या नोशन अकाउंट असेल तुमचं तर त्याच्यावर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकतात
किंवा तुम्ही याला कॉपी करून घेऊ शकता. याचा जो कोड आहे तो तुम्हाला कॉपी पण करता येईल. आणि या साईडला बघा आता व्ह्यू अँड एक्सपोर्ट ऑप्शन तुम्हाला दिसतोय बघा. तुम्ही याला सेव्ह ॲज टेम्पलेट पण करू शकता. आणि व्ह्यू अँड एक्सपोर्टवर आपण क्लिक केलं. आता मी तुम्हाला प्रत्येक स्लाइडचा कोड पण दाखवतोय बघा. आता इथे जर आपण गेलो तर इथे AI एडिट असा आपल्याला ऑप्शन दिसतो. या ठिकाणी कोड त्या ठिकाणी त्याने बनवलेला होता. म्हणजे आता इथे कोड तुम्हाला आता दिसत नाहीये. आता तो जेव्हा क्रिएट करत होता त्यावेळेला तो कोड इथे दाखवतो. ॲडव्हान्स एडिटमध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे जाऊन एडिट देखील करता येईल. ती स्लाइड बघा इथे ओपन होईल. हे सगळ्यात वेगळं फीचर आहे जे कुठल्या दुसऱ्या मॉडेल्समध्ये तुम्हाला नाही मिळत. म्हणजे आता तुम्ही हे जे तयार झालेलं कंटेंट आहे त्याचा फॉन्ट कलर सगळं बदलू शकतात. सपोज मला असं वाटलं की हा थँक्यू शब्द जो आहे हा पूर्ण याचा कलर मला बदलायचा आहे. मग मी इथे टेक्स्ट कलरमध्ये सपोज मी त्याचा कलर रेड करून घेतला आहे बघा. इथे तुम्ही त्याचा कलर बदलू शकता. तुम्ही टेक्स्ट बदलू शकता. म्हणजे हे एडिटिंग जे आहे प्रत्येक स्लाइडमध्ये तुम्हाला हवं तसं एडिटिंग या ठिकाणी करता येतं. बॅक टू स्लाइड्सला क्लिक केलं की तुम्ही पुन्हा बॅक जाऊ शकतात. आणि मग जेवढ्या स्लाइड्स आपल्या तयार झाल्या आहेत त्याला आपण त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन इथे व्ह्यू आणि एक्सपोर्टला क्लिक करा. इथून ते प्रेझेंटेशन पहिल्यांदा तो व्ह्यू करेल आणि इथून त्याला तुम्हाला एक्सपोर्ट करता येईल बघा. आता हे पूर्ण स्लाइड शो इथे प्ले करून बघू आपण बघा. प्ले स्लाइड्सला तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणी पूर्ण प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय बघा. इम्पॅक्ट ऑफ AI ऑन जॉब्स इन इंडिया अँड फ्युचर प्रेडिक्शन्स, अपॉर्च्युनिटीज, चॅलेंजेस अँड अ रोड अहेड. ठीक आहे. खाली त्यांनी टेक्नॉलॉजीचे नावं दिले बघा. काय काय टेक्नॉलॉजी सध्या आहेत. AI आहे, मशीन लर्निंग आहे, IoT आहे, RPA आहे. खाली तुम्ही तुमचं नाव तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकू शकता. आणि ही पुढची स्लाइड इथे दिसते बघा. व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही आता हे एक एक स्लाइड जर नीट बघितल्या तर अतिशय प्रोफेशनल पद्धतीने बनवल्या. आणि मेन गोष्ट काय त्याच्यात जाऊन आपल्याला पाहिजे त्या स्लाइडमध्ये पाहिजे ते एडिटिंग किंवा चेंजेस करता येऊ शकतात. आणि हे सगळे चेंजेस करून झाल्यानंतर फायनल प्रेझेंटेशन जे आहे आपलं ते या ठिकाणी रेडी झालेलं असेल. आणि हे रेडी झालेलं प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही इथे एक्सपोर्ट PDF मध्ये करू शकता किंवा त्याची PPTX तुम्ही फाईल बनवू शकता. कुठलीही फाईल तुम्हाला बनवता येईल. सपोज मी PPTX मध्ये त्याला एक्सपोर्ट करतो म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो आपण. आणि मग हे PPTX फाईल त्याची जी तयार होईल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते तुम्ही तुमच्या पॉवर पॉईंट मध्ये ओपन करून आणि मग तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता, प्रेझेंट करू शकता. इव्हन तुम्ही त्याची PDF देखील इथे बनवू शकता. एक्सपोर्ट मध्ये तिथे PDF ऑप्शन आहे. तुम्ही त्याची PDF फाईल देखील तयार करू शकतात. आता हे कम्प्लीट एक्सपोर्ट झाल्यानंतर पूर्ण 12च्या 12 स्लाइड्स तो सगळ्या एक्सपोर्ट करेल आणि मग त्याच्यापासून PPTX जी आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते त्याचं क्रिएट होईल. आणि कम्प्लीट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे आहे ते मग तुम्हाला पॉवर पॉईंटच्या तुमच्या म्हणजे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही त्याला ओपन करू शकतात आणि तिथून तुम्हाला ते प्रेझेंट करता येऊ शकतं. आता हे जे प्रेझेंटेशन क्रिएट होत आहे याच्यामध्ये अर्थातच ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे की ते अतिशय प्रोफेशनल स्टाईलने तो बनवतोय. त्याचे फॉन्ट्स असतील, कलर स्कीम असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले काय म्हणू आपण की व्हिज्युअल्स असतील, त्या प्रत्येक गोष्टी त्याच्या अतिशय सुंदर आहेत. एक्सपोर्ट सक्सेसफुल म्हणतोय तो. आणि याला मी आता डाउनलोड करून घेतो बघा. आणि आता हे डाउनलोड्स फोल्डरमध्ये त्याची एक PPT तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल आणि ती आपण पॉवर पॉईंटमध्ये ओपन करून बघून घेऊयात. आता मी त्याला पॉवर पॉईंटमध्ये उघडतो बघा. आणि पॉवर पॉईंटमध्ये हे प्रेझेंटेशन अगदी जसं त्यांनी तयार केलंय त्याच पद्धतीचं हे प्रेझेंटेशन या ठिकाणी दिसतंय बघा. आता मी याला पॉवर पॉईंटमधून व्ह्यू करतोय बघा. पॉवर पॉईंटमध्ये एक एक स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय आणि अगदी कम्प्लीट प्रेझेंटेशन जे आहे ते तुमच्यासाठी या ठिकाणी रेडी करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो जेनस्पार्क मधली एक यूज केस मी या ठिकाणी तुम्हाला दाखवली की त्याचा स्लाइड्स कशा तयार करायच्या. बाकीच्या यूज केसेस ज्या आहेत त्या आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये पुन्हा बनवूयात. कारण आता प्रत्येक ऑप्शन याच्यातला यूज करायचा असेल तर आपल्याला खूप वेळ त्याचा या ठिकाणी द्यावा लागेल आणि डिटेलमध्ये गेलं तरच तुम्हाला ते व्यवस्थितपणे म्हणजे इंटरेस्टिंग वाटेल किंवा समजेल देखील. म्हणून आजची व्हिडिओ जी आहे ती आपण या पहिल्या यूज केस नंतर थांबवूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.